की आपल्याला असा प्रश्न आपण आपल्या आईला विचारण्यासारखा आहे की तू माझ्यासाठी काय केलं, किंवा वडिलांना हा प्रश्न करण्यासारखे आहे की तुम्ही माझ्यासाठी या आयुष्यामध्ये काय केलं. हे ज्याला त्याला माहितीये की आपले वडील किती झिजतात आणि आई किती कष्ट घेते. मग आई आज जरा दुखावली आहे किंवा ती आजारी आहे किंवा ती काही काम करू शकत नाही घरामध्ये, मग हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला करणार का किंवा करावा का? काय म्हणू आपण मग? म्हणून नवीन सून जर आली तर नवीन सुनेसमोर तुम्ही तुमच्या आईला टोमणे मारणार का? तुम्ही तुमच्या वडिलांना टोमणे मारणार का की तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही? बघा आता तरुण मुलं आली, तरुण नातू आलाय, नाती आली किंवा सून आली, ते सगळं करतायत, तुम्ही काहीच केलं नाही. मग जिने तुम्हाला जीव खाऊ घातलं, जिने तुम्हाला लहानपणापासून वाढवलं, अशा ह्या भावनेतून आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की शेवटी कुटुंब हे वरिष्ठांपासून सुरू होतं.